नागपुर में पेट्रोल, डीजल और सीएनजी की बढ़ती कीमतों के खिलाफ कांग्रेस का आक्रामक आंदोलन देखने को मिला। संविधान चौक से निकले मोर्चे में सैकड़ों कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। जिलाधिकारी कार्यालय की ओर बढ़ रहे आंदोलनकारियों को रोकने के लिए पुलिस ने बैरिकेडिंग की, लेकिन कार्यकर्ता बैरिकेड तोड़ते हुए आगे बढ़ गए। इस दौरान पुलिस और कार्यकर्ताओं के बीच धक्का मुक्की भी देखने को मिली। कांग्रेस नेताओं का आरोप है कि महंगाई और ईंधन दर वृद्धि ने आम जनता की कमर तोड़ दी है। बाद में नेताओं ने जिलाधिकारी को निवेदन सौंपते हुए कीमतें कम करने की मांग की, साथ ही चेतावनी दी, अगर जल्द राहत नहीं मिली तो आंदोलन और तीव्र किया जाएगा। काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला। हा फोन आहे रे, बूम कसा महागाई वाढत आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून दरवाढीच्या विरोधात आज पेट्रोल डिझेलची दरवाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे। 100च्या पार पेट्रोल डिझेल गेलं। नागपुरामध्ये 111 रुपये लिटर आज पेट्रोलचा भाव झालेला आहे। सर्वसामान्य जनतेचं महागाईमुळे कंबरडं मोडलं आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे। सरकारजवळ कुठल्याही धोरण नाही, कुठल्याही उपाययोजना नाही, फक्त प्रधानमंत्री प्रचाराचं काम करून राहिलेले आहे। विदेश दौरे करतात, जनतेला आव्हान करून राहिले की आपण बचत करा, प्रवास टाळा आणि मात्र आपल्या स्वतःच्या जबाबदारीतून ते पेट्रोल पोरांच्या शाळेची फीज वाढलेली आहे, सिलेंडर महागाई झालेला आहे, सगळं संकट जे हे घर चालवण्या महिन्यावर आलेलं आहे। आणि परत जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि आपले मोदी सरकार विदेश टूर करत आहे, याच्यासारखं याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं नाही। कशाचा निषेध करतो घोषणाबाजी, गाजरचा फलक या ठिकाणी महागाई सगळीच झाली आहे ना। भाजीपाला महाग झालेला आहे, डिझेल पेट्रोलचे भाव महाग झालेले आहे, कपडा महाग झालेला आहे, शिक्षण महाग झालं आहे, प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। लहान पोरांच्या दुधापासून सुद्धा याच्यात वाढ झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता सगळं संकट महिलावर आलेलं आहे आणि या देशातल्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्याला हटवलंच पाहिजे, कारण हे देश सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करत आहे आणि फक्त आपला फायदा सोचत आहे, जनतेचा फायदा सोचत नाही। त्याच्यामध्ये जनतेचा बिलकुल विचार करत नाही आहे।